आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही। सप्त्याला जर जेवण असेल आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवत नाही, पण सप्ताहाला जर जेवण नसेल तर 9 ते 11 100 लोक सुद्धा राहत नाही। आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही। मग तुम्ही आम्हाला उपदेश करताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण आमचा काही फायदा तुकोबराय सांगतात, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका। मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे। मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो। कशासाठी? महाराजांना देण्यासाठी। कशासाठी? सुखासाठी। सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, आषण मोती नाही गेला, आषण मोती नाही गेला, आईच्या दिशा क्षीण पाव, आईच्या दिशा क्षीण पाव, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वैतने नटी कोणी, माझे स्वैतने नटी कोणी, माझे स्वैतने नटी कोणी, माझे स्वैतने नटी कोणी, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक नाही गेला, विडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत। आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावायची। महाराज मला सांगा, ही महाराष्ट्रातली कोहिनूर रत्न आपला एक फोन झाला की या ठिकाणी उपस्थित होत असतात। मग ते कुठेही सप्त्याला असू पण आपला सप्ताह टाळत नाही, म्हणजे ते आपल्यावरती असणाऱ्या प्रेमामुळे या ठिकाणी येत असतात। मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शेजारच्या गावचं आहे? आपलं आहे। म्हणून आजपासून आपल्या सप्ताहाला अखंड एक सवय लावून घ्यायची। महाराज कोणतंही प्रमाण झालं की त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजे। लक्षात घ्या, सुखासाठी आमचा जन्म चाललाय, पण जे वास्तव भगवंताच्या नामाचं सुख आहे ते आजपर्यंत आम्हाला समजलं नाही। अहो सुखासाठी आम्ही बंगला बांधला, 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नाशिकला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले। आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायर्डमेंट नंतर कोणी 5-25 लाख घेऊन गावात आला त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही। या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब, फुगला रावसाहेब। हल्ली कुदळ गेले 25, 2च वर्ष गेले, थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब, पुढचे 2 वर्ष गेले मोकळा रावसाहेब। 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे महाराज। अहो हे माझं वाक्य नाही, 2 दिवस जर दारावरच्या कुत्र्याला भाकर मिळाली नाही तर ते सुद्धा राहत नाही। महाराज म्हणतात हे जग दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे। सुखासाठी बंगला बांधला, सुख मिळालं महाराज। सुखासाठी लग्न केलं, 3 लाखाचे तिला डाग केले, 2 लाख हॉलला दिले, गावाला खऱ्या अर्थानं आपली श्रीमंती दाखवायला 1 लाखाचे फेटे घेतले, 10-20 लाख रुपये खर्च करून 8,500च्या फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय, नाही तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे महाराज। तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही, तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती। सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज। सुखासाठी पप्या जन्माला आला, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून त्याला नाशिकला कॉलेजला पाठवला। तो कॉलेजच्या खऱ्या अर्थानं कॉलेजच्या गेटवर जाऊन म्हटला, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काही करून ठेवलं नाही। सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं आणि एका बँकेचं मॉर्गेज करून तिला पुण्याला कॉलेजला पाठवली। ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली। सुखासाठी बांध तोडले, ही बांध कोरणारी एक नवीन टोळी आली, मग तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही,
पण कोणत्याही गावात जा महाराज, प्रत्येक गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना जर भेटलं ना तर 90% प्रत्येक गावात फक्त वाद जर कोणते असतील तर जमिनीच्या वादांचे आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आज कोणत्याही कामासाठी गाव एकत्र यायला तयार आहे महाराज, पण खऱ्या अर्थानं घरातले दोन रक्ताचे भाऊ मात्र आज एकमेकांच्या जवळ बसत नाही. या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे. अहो विचार करा, आता इथं सगळे आजोबा बसलेत. बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? बैलगाडी जात होती. आता तुम्हाला मोकळं चालता येतंय का? बरं, ज्यांनी बांध करून जमिनी वाढवल्या कोणचा इतिहास काढा, तो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराने याचा अंगठा घेतला आणि मग गावाला फोन करून रडायला सुरुवात केली. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला त्यानंच जाताना खिशातला ठोकळा स्मशानभूमीत कपाळावर विठ्ठल. लक्षात घ्या मायबाप, अहो आज हे बोलण्याची वेळ यासाठी आली आहे कारण खऱ्या अर्थानं दोन भावांमधलं प्रेम आज आम्हाला दिसत नाही. आजही आठवून पहा, तुम्ही लहान होतात ना, अरे शाळेत जर तुम्ही निघाला तर तुमच्या पाठीवर दप्तर होतं. दोन भाऊ शाळा येईपर्यंत भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते. दप्तर तुझ्याकडं की दप्तर माझ्याकडं यावरून वाद करत होते. पण वर्गात गेल्यानंतर मात्र मांडी लावून बसत होते. अरे ते दोन भाऊ संध्याकाळी आईच्या शेजारी झोपताना आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस ओढत होते. पण पोलीस स्टेशनला जाऊन कोणती केस टाकत नव्हते. शेवटी आईच्या खुशीमध्ये आनंदानं झोपत होते. तेच भाऊ आज मात्र काहीच ना पिकणाऱ्या जमिनीच्या बांधासाठी एकमेकांना कोर्टात ओढत असतील तर कोणता समाज आम्ही निर्माण करतोय याचा विचार व्हायला हवा. महाराज, आता आपल्या गावात रामायण कथा झालेली असेल आणि आपण रामायणीता बसलेला असा एकही नाही की ज्यानं रामायण ऐकलं नाही. पण रामायण आजपर्यंत आम्ही फक्त ऐकलं, अंतकरणात उतरवलंच नाही. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये आज राम लक्ष्मण दिसत नाही. ही शोकांतिका. कारण संत आणि भगवंताचं चरित्र नेमकं असतं कशासाठी याचं उत्तर एका वाक्यात सांगतो. संत आणि भगवंताचं चरित्र यासाठी असतं महाराज, कारण ते चरित्र आमच्या जीवनामध्ये अंगीकारून आमचं चारित्र्य घडलं पाहिजे यासाठी ती चरित्र आहेत. पण ती चरित्र खऱ्या अर्थानं आज आमची आई मात्र संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत टीव्ही समोरून दूर जायला तयार नाही. आपल्या लेकरांना ती सांगेल का वा? सगळ्यात मोठी शोकांतिका आहे महाराज, सगळ्यात मोठी शोकांतिका. रामायणाचा पूर्वार्ध जर पहा महाराज, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर रामायणाचा पूर्वार्ध आम्हाला सांगतो राम लक्ष्मणांमधलं प्रेम दिसतं, राम भरतातलं प्रेम दिसतं. अरे कैकेयीच्या सांगण्यावरून खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी वल्कले नेसली. बातमी लक्ष्मण भैयाला कळाली आणि लक्ष्मण भैया धावत निघाले. प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे ठाकले आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मण बाळा, अरे वनवास मला झालाय रे, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येक लक्ष्मणानं ऐकावं. माझ्या लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर होतं, दादा विसरला, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल आणि जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल. असे सोबतीनं जर आपण चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होऊन जाईल. हा रामायणाचा पूर्वार्ध. पण याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवामध्ये निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा विभीषण आणि रावणामध्ये निर्माण झालेली लालसा असेल, खऱ्या अर्थानं सोन्याच्या असणाऱ्या लंकेला सुद्धा नेस्तनाभूत करणारी ठरली. हे वास्तव आहे. अहो ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला आणि रावण कोसळला, डोली भूमी गिरा दसकंदर, तसा रावण कोसळला. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण पाहतोयस ना, अरे हा फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. या जगाच्या पाठीवर 3 लोकांमध्ये सर्वात बलशाली जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. अरे जगामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं मातृप्रेमासाठी ज्यांना आईसाठी आत्मलिंग आणणारा या सृष्टीच्या पाठीवरती विरळा भक्त जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे. आणि 3 लोकात भगवान शिवशंकरांचा परमोच्च भक्त जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. माझ्यापेक्षाही अधिक ज्ञानसंपन्न सृष्टीच्या मातीवर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा आयुष्याच्या शेवटी तुला जो सल्ला देईल ना, तुझ्या आयुष्याचं सोनं करेल. जा तुझ्या मनातील प्रश्नांचे शंका निरसन करून ये. आणि लक्ष्मण भैयांचा एक एक पाऊल आता रावणाच्या जवळ पडू लागलं. रावणाचे डोळे शेवटच्या घटका मोजत होते. पण पाहता पाहता लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्रांच्या चरणाजवळ आले आणि रावणाला विचारलं, रावण माझ्या मनात एक प्रश्न आहे. आणि मिनमिन त्या डोळ्याने रावणानं सांगितलं, बोल लक्ष्मणा, तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी खऱ्या अर्थाने डोळे मिटणार नाही. आणि लक्ष्मण भैयानं सांगितलं, रावण माझ्या मनात एकच प्रश्न आहे रे, एकच प्रश्न आहे. मला सातत्यानं तो प्रश्न युद्धाला सुरू झाल्यापासून आजपर्यंत खातोय. जर विचार करायला गेलं तर प्रभू रामचंद्रांपेक्षा तो अधिक शक्तिशाली आहे.
माझ्या भावापेक्षा तू अधिक ज्ञानी आहेस. खुद्द माझ्या भाऊ असं मला सांगितले, माझ्या भावानं मला असं सांगितलंय की माझ्यापेक्षा ही रावण ज्ञानी आहे. रावणा, अरे तुझ्याकडे जगाच्या पाठीवरची महाबलशाली सैन्य होतं, आमच्याकडे तर वानर सेना. तू तुझ्याच मातीत होता, आम्ही मात्र दुरून जंगल आडवाटेच्या वनातून आलो. तरी रावणा, सगळ्या गोष्टी तुझ्याकडे समृद्ध असताना तुझा पराभव झाला आणि माझ्या दादाचा श्रीरामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? रावणानं दिलेलं उत्तर कानाचे पडदे उडे ठेवू नाही का? रावणानं दिलेलं उत्तर होतं, लक्ष्मणा तू बोलतोयस ते खरं आहे, तुला उत्तर हवंय ना तर ऐक. प्रत्येक बाबतीत मी श्रीरामांपेक्षा उजवा होतो, तरी श्रीरामांचा विजय झाला आणि या लंकापती रावणाचा पराभव झाला. याचं एकमेव कारण, रावणाकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि श्रीरामांकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. म्हणून तर श्रीरामांचा विजय झाला आणि माझा पराभव झाला. पण याही पुढे जाऊन लक्ष्मण भैयानं विचारलं, रावणा अरे तू जर असं म्हणत असेल तर पण मला असं वाटतं विभीषण योग्य मार्गावर होता आणि रावणा तू मात्र अयोग्य मार्गावर होता. त्यावेळेस रावणानं दिलेलं उत्तर काळजात करून आज घेऊन जा. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा ऐक, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला ना तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो ना तो म्हणजे भाऊ. अरे ज्या वेळेस कलियुगामध्ये भावाभावांमधलं प्रेम दिसेल त्यावेळेस समाज म्हणेल खऱ्या अर्थानं हे राम लक्ष्मणांचं कुटुंब आहे. पण ज्या दिवशी घराघरात विसंवाद निर्माण होईल तेव्हा हाच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आज आपण पाहतोय ते वास्तव आहे महाराज, ते वास्तव आहे. बरं तुम्हीच उत्तर द्या महाराज. बांध करून बंगला बांधला, गावात काय जिल्ह्यात माणूस सापडेल? बांध करून जमिनी घेतल्या, माणूस सापडेल? बांध करून आपल्या मुलांना घडवलं, एक तरी माणूस सापडेल महाराज? ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी खऱ्या अर्थानं गाड्या घेतल्या, ज्यांनी आपलं व्यवसाय नोकरी वाढवली, त्यांनी कधीच बांध कोरण्याकडे लक्ष दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं आयुष्य घालवलं त्यांची आयुष्याची स्वतःच्या माती तर केलीच, पण आपल्या अजाणत्या लेकरांना सुद्धा या वादात पुढे आणून पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे महाराज, सगळ्यात मोठी. अहो मला सांगा, त्या फुटभर बांधानं काय दिलं? अहो आमच्या अनेक मागच्या पिढ्या आल्या, त्या बांधावर हसत खेळत जेवायला बसल्या आणि शेवटी त्याच मातीत मिसळून गेल्या. आम्ही येताना अमरपट्टा घेऊन आलोय, आम्हीच येताना एक दिवस जाण्यासाठी आलोय, पण एक दिवस तर आम्ही जाणार आहोत. महाराज विचार करा, या कोरोनानं जर काय दाखवलं असेल ना, तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात, कितीही मित्र गणगोत असू द्या आणि तुमच्या मोबाईलमध्ये 5000 मित्रांचे नंबर सेव्ह असू द्या, पण लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना त्या दिवशी अचानक 2 तासानंतर गावात बातमी गेली आणि तुमच्या जवळच्या खऱ्या अर्थानं असणाऱ्या मित्रांचे मोबाईल अचानक नॉट रिचेबल येऊ लागले. अरे तुमचा स्कोर वाढत होता, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखल झालात ना, ज्या भावावर तुम्ही कुऱ्हाड घेऊन धावला होतात आणि ज्या भावाला तुम्ही कोर्टाची पायरी चढवायला लावली त्या भावानं मात्र 14 दिवस तुमची लेकरंही सांभाळली आणि खऱ्या अर्थानं हॉस्पिटलपर्यंत डबाही घेऊन आला. हे वास्तव जीवनात कधी विसरू नका, हे वास्तव कधी जीवनात विसरू नका. अहो या बांधामुळं खऱ्या अर्थानं महाराज एक आई बाप 2 लेकरांना आनंदाने सांभाळतात, पण मला सांगा आपल्या मायबापांच्या जीवनाचा कधी अभ्यास करून पाहिला? अरे खऱ्या अर्थानं आई ज्यावेळेस सासरी येते ना ती सासूच्या कुंचल्याखाली काम करत असते, नंतर पाहता तिला लेकरं येतात आणि खऱ्या अर्थानं तिच्यातलं आई पण जागं होतं आणि तुमच्या बापातला बाप पण जागं होतं. अरे 4 लेकरं असू द्या, ते मायबाप कोणतीही गोष्ट स्वतःला घेत नाही पण लेकरांना कमी पडू देत नाही. पण आयुष्याच्या ज्या शेवटच्या उतारामध्ये त्यांना एकत्र राहायचं त्या काळात काहीच ना पिकणाऱ्या जमिनीच्या बांधासाठी मात्र आम्ही त्या जमिनीच्या फुटवर बांधासोबत आमच्या मायबापाची सुद्धा वाटणी करत असू. तर तुम्हीच उत्तर द्या, इथं उभं राहून कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो महावैष्णवमाऊली ज्ञानोबारांनी फार सुंदर सांगितलं महाराज, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी क्षीर निराचे. अरे राजहंस ज्याप्रमाणे पाणी आणि दूध वेगळं करून पितो ना, आपलं कीर्तन पटलं नाही महाराज, परत मरेपर्यंत आपल्याला कधी तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमच्या भावाच्या नात्यानं तुमच्या सगळ्यांच्या पायावर आज हात जोडून दंडवत अर्पित करून एक विनंती करतो. प्रत्येक गावात 2 टोळे आल्यात महाराज. एक म्हणजे मंथरेची टोळी आली जी सकाळी उठल्यापासून एकच ठरवते आज कोणत्या सासूसुनेत भांडणं लावायची. आणि तशीच प्रत्येक गावात गावकी आणि भावकीत एक नवीन टोळी आली जी 5 रुपयाच्या चहाच्या कटिंगमध्ये विचार करते आज कोणत्या 2 भावांमध्ये भांडणं लावायची. पण लक्षात ठेवा ही गावकी आणि भावकी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या भावाबद्दल तुमच्या मनात विष करेल, पण राजहंसाप्रमाणे आत काय घ्यायचं आणि बाहेर काय सोडायचं ज्या दिवशी तुम्हाला समजलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं राम लक्ष्मण तुमच्या घरात असतील आणि त्या दिवशी तुमच्या घरातला दशरथ आणि कौशल्या आनंदी असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज, सगळ्यात मोठं. अहो तुम्हाला बांध कोरायचेत ना महाराज, मी सांगतो नक्की कोरा.
काय घेऊन जाणार आहे दुसरं तुम्ही? बाण कोरायचे तर नक्की कोरा, पण फुटभर काहीच ना पिकणाऱ्या जमिनीचे कोरून आयुष्य का बरबाद करता? अरे जर बांधच कोरायचे असतील, मनात निर्माण झालेले लालसेचे कोरा, मनात निर्माण झालेल्या अंधश्रद्धेचे कोरा, मनात निर्माण झालेल्या वैफल्याचे कोरा आणि मनात निर्माण झालेल्या नैराश्याचे कोरा. आयुष्य सोन्याहून सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, सोन्याहून सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही हात जोडून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. अहो आता दिवाळी होऊन गेली महाराज. आता दिवाळीमध्ये आपल्या भावाला तुम्ही भाऊबीजेला भेटायला जाताना मोठ्या आनंदानं भावासमोर ताट घेतलं आणि मोठ्या अभिमानानं सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तू मला, ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला, औक्ष माझे लाभो तुला. भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भावा बहिणीचं नातं काय असावं? भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं? आम्हाला माऊली आणि खऱ्या अर्थानं मुक्ता राणीकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नाव काय, नातं कसं असावं हे शिवचरित्राच्या पानापानात समजतं. पण तोच भाऊ बहिणीचं नातं मात्र आता 2 वर्षापासून समृद्धी महामार्ग आला आणि खऱ्या अर्थानं आपल्या भावाला भेटायला जाणारी बहीण मात्र जी दादा दादा म्हणत जात होती, आज 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जात असेल तर मला सांगा आयुष्यातलं हे पाप आम्ही फेडणार कुठं आहोत? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही तुमच्या सासरी आहात, पण ज्या दिवशी तुमच्या 7 जन्माचा सोबती असणारा तुमचा नवरा आणि तुमच्या आयुष्याची खऱ्या अर्थानं पाठीराखण करणारे तुमची लेकरं, ज्या दिवशी तुम्ही पॉझिटिव्ह आलात ना, तुमचा नवरा बाहेरच्या खोलीत होता, तुमच्या भावाला बातमी कळाली, अरे त्याची बायको त्याला नको जा म्हणून सांगत होती, तरी त्याने मास्क लावून का होईना तुमच्या भेटीला तो निघून आला. तो तुमच्या रक्ताचा भाऊ होता. अरे तुम्ही लहान होतात ना, तुमच्या हातातलं चॉकलेट तुम्ही तुमच्या भावाला देत होतात आणि सांगत होता, दादा तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. तुमचा भाऊ ते चॉकलेट पुन्हा तुम्हाला माघारी देत होता. अरे ज्या दिवशी तुमचं लग्न ठरलं, या शेतकरी बापाच्या खिशात छदाम सुद्धा नव्हता, पण तुमचा भाऊ 10वीला शिकत होता, पण त्या भावानं तुमच्या वडिलांना सांगितलं, बाबा माझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? माझ्या ताईच्या आयुष्यात दुसरं काय आहे? ती तिच्या सासरी आनंदाने राहिली पाहिजे. आपण रात्रीचा दिवस करू बाबा, पण खऱ्या अर्थानं ताईचं सोनं झालं पाहिजे. अहो तुमच्या लग्नाचे 2 हप्ते गेले नाहीत, तुमच्या बाळतपणाचा अख्खा खर्च त्या भावानं केला. त्याच्या आयुष्याची 5 वर्ष शिकता शिकता त्याने तुमच्या लग्नाच्या कर्जात घालवली का? त्याची ताई आनंदी राहावी म्हणून. पण तीच ताई जर आज त्याला 500चा स्टॅम्प घेऊन येत असेल तर मला सांगा, स्वर्गात काय नरकात तरी आम्हाला जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज जोडून सांगतो, या जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं फक्त एका पिढीपर्यंत असतं, पण या जगाच्या पाठीवरती भावाचं आणि बहिणीचं नातं 2 पिढ्यांचं सम्यक असतं. कारण तुम्ही तुमच्या सासरी आनंदानं राहताय, कारण तुम्हाला माहिती आपल्या माहेरी आपला भाऊ पाठीराखा आहे. भले त्याची बायको कशी असेल, पण चोरून का होईना, पण तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो, हे जीवनात कधी विसरू नका. आणि दुसरी गोष्ट माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, तुमच्या लेकीचं लग्न होतं, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढं रडलं नाही, खऱ्या अर्थानं त्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर ओक्साबोक्सी रडली. कारण मामा हा फक्त जीवनातला मामा नव्हता, तर आयुष्यातला दुसरा सगळ्यात चांगला मित्र होता. कारण प्रत्येक गोष्टी मन मोकळं करायला तिच्याकडे ते महाद्वार होतं. आणि तोच मामा गुंठाभर काहीच तर पिकणाऱ्या जमिनीसाठी जर तुम्ही तिच्यापासून वेगळं करत असाल, मला सांगा स्वर्गात काय नरकात तरी जागा मिळेल का? आणि याला काही अंशी तुम्ही सुद्धा जबाबदार आहात. कारण हक्क सोड होईपर्यंत बहीण तुम्हाला जवळची वाटते, पण ज्या दिवशी हक्क सोड झालं तुम्हाला बहीण दूरची होऊन मेहुणी जवळची वाटते. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, ज्या अध्यात्माचा आम्ही जागर करतोय महाराज. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज बहीण भावाला एकत्र राहण्यासाठी कायद्यांची गरज पडत असेल, रक्ताच्या नात्याला जर कायद्यांची गरज पडायला लागली तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवतोय? ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य सांगतो, माझं कीर्तन पटलं नाही महाराज, मला परत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण हात जोडून आज तुम्हाला पहिली विनंती करतो, भले तुमची घरं 2 झाली असतील, तुमच्या जमिनी 2 झाल्या असतील, तुमच्या गॅस सिलेंडरच्या टाक्या 2 झाल्या असतील, पण आजपासून भावाभावांमध्ये मनानं कधी दूर होऊ नका. आणि माझ्या बहिणींनो, हक्क सोड आणि त्या काहीच त्या पिकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी जीवाभावाच्या भावाला दूर करू नका. यापेक्षा वेगळा परमार्थ या जगात दुसरा नाही, जगात दुसरा नाही. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी बाण कोरले, बसलेला कुणीही सांगावं सुख मिळालं महाराज? सुख मिळालंच नाही. याचं कारण आहे, ज्या कारण परत्वे 84 लक्ष योनीमधून हा देह ज्या सुखप्राप्तीसाठी मिळालाय, त्या सुखाचा पत्ता आणि ते सुख नेमकं कोणतं याचा थांगपत्ताचा आज परिणामाला लागला नाही. म्हणून त्या सुखाचा मार्ग खुद्द जगद्गुरु तुकोबरांनी सांगितला महाराज. सुखालागी करी शीतळ
आज थोडा त्रास होईल पण सवय लागली गुन्हा जाईल. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराने तो वास्तव मार्ग सांगितला. सुका लागी करीत असे मग कुठं जायला सांगितलं, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. मग तुकोबाराय आम्हा साधकांचा असा प्रश्न निर्माण होतो, त्या पंढरीच्या रावळामध्ये काय आहे? तर लक्षात घ्या महाराज, पंढरीच्या रावळामध्ये तो सावळा श्रीहरी आहे. तेथे असे देव उभा, 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 तेथे असे देव शिपी आला का भो माघ सगळे एकदा जोरदार काढून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण सायकोलॉजी असं सांगते कोणतीही गोष्ट जर 21 दिवस केली तर तिची माणसाला सवय लागते. कमीत कमी आपण 7 दिवस तर करू, आज 27 वेळा तर करू. लक्षात घ्या महाराज, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो सावळा श्रीहरी आहे जो तुमच्या माझ्या जीवनाला सुखाचं सगळ्यात मोठं कारण आहे. मग पंढरीच्या परमात्म्याकडं असं काय आहे की ज्यामध्ये तुमचं माझं सुख दडलेलं आहे? याचं उत्तर म्हणजे मृत्यूलोकात मिळालेला हा देह आहे. आणि हा देह नेमका कसा आहे याचं उत्तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये दिलं. कारण हा देह म्हणजे खऱ्या अर्थानं नासका देह एक दिवस हा आत्मा सोडून जाणारा आहे. म्हणून तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. लक्षात घ्या महाराज, आज आपण खऱ्या अर्थानं इथं आहोत, उद्या पुण्यात असू, परवा मुंबईत असू, कालांतरानं तुम्ही टॅमॅटोचे व्यापार खऱ्या अर्थानं शेती करताय म्हटल्यानंतर तुम्ही जगाची सुद्धा भ्रमंती करू शकता. आता जाळी काल परवा आली 450-500 पर्यंत, नाही तर 1000 रुपये चालू होती तुमची, बरोबर ना? लक्षात घ्या महाराज, कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर तुम्ही जगाची भ्रमंती करा, पण या जगात तुम्हाला कदाचित तुम्हाला मला असं एखादं गाव सापडेल ज्या गावामध्ये महाराज एकही मंदिर नाही. पण या जगात तुम्ही कुठेही फिरा, या जगात तुम्हाला मला असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही. कारण ज्याचा जन्म झालाय मृत्यू निश्चित आहे, आणि जिथं मृत्यू निश्चित आहे प्रारब्धाच्या गतीनुसार जन्मही निश्चित आहे. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, माग आता ट्रॅक्टर आला का भाऊ? महिला मंडळ एकदा जोरदार टाळ्या मागे सगळे होऊन जाऊ द्यात. तुमचं ह्या सगळ्यांवर प्रेम आहे का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा.
आहे ना? मग जेवढं प्रेम आहे तेवढं आवाजात एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. पुढच्या वर्षी यायला काळजी. लक्षात घ्या महाराज, जर विचार करायला गेलं तर हा नाशिवंत देह आहे, एक दिवस जावं लागणार आहे. पण मला आता सोपा प्रश्न विचारतो, जाणकार मंडळी उत्तर द्या. हा फेरा नेमका आहे कसा? हा देह एक दिवस या देहातील आत्म्याला एक दिवस जावं लागणार आहे. आता तुम्हाला इथून जर मुंबईला जायचं आहे, तुम्ही नाशिकच्या स्टँडवरती गेला तिथून रिक्षामध्ये, पण जर तुम्ही दिवसभर स्टँडवरती बसून राहिला, तुमचं मूळ ध्येय साध्य होईल का? मूळ ध्येय साध्य होण्यासाठी नाशिकच्या स्टँडवरून पुण्याकडे जाणारी बस पकडावी लागेल, कारण आपलं मूळ ध्येय काय आहे? पुणे. त्याचप्रमाणे या देहातील आत्म्याचं मूळ ध्येय म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा आहे. तर एक दिवस हा देह त्याला सोडावा लागणार आहे आणि आपल्या मूळ ध्येयाकडे म्हणजे 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात पुढे सरकावं लागणार आहे. बरं, आता जाणकार मंडळी मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. हा देह वगळता इतर कोणत्याही देहामध्ये आपल्याला ही जन्म मृत्यूची, प्रारब्ध संचिताची आणि सुखदुःखाचा फेरा चुकवता येईल का? कारण एकमेव हा मिळालेला देह आहे जो देह या 84 लक्ष योनीचा फेरा चुकवू शकतो. कारण या देहाद्वारे तुम्ही मुक्ती म्हणजे याच देही घडे देवाचे भान, आणि कहे मरण नाही कोठे, आणि कहे मरण नाही कोठे. याच देही घडे देवाचे भान, आणि कहे मरण नाही कोठे, आणि कहे मरण नाही कोठे, नाही कोठे. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं या देहा आधारे आम्ही भगवंताचं नाम घेऊन तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. मग हे नेमकं होईल कसं? आता या प्रमाणातही परत एक प्रश्न दडलाय, तो असा की जर तुमच्या माझ्या जीवनाला याची देही घडे देवाचे, मग देवाच्या भजनामध्ये असं काय आहे तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करून देईल? लक्षात घ्या महाराज, त्रेतायुगाचा जर आपण अभ्यास केला तर हिंदू धर्मशास्त्र संहिता नवनीत पुराण असं सांगतं की त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा हे यज्ञांनी प्रसन्न होत असायचे. द्वापार युगामध्ये शास्त्र असं सांगतं की द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा हे जपानं प्रसन्न व्हायचे. पण कलियुगामध्ये भगवंतांना माहीत होतं ह्या कलियुगातला प्राणी सोपा नाही. कारण कौसल्या माता उठल्यानंतर घरासमोर पहिली रांगोळी काढायची, यशोदा माता उठल्यानंतर घरात पहिल्यांदा रांगोळी काढायची. पण आता इथं बसलेल्या सगळ्या आजी, मला तुम्हीच उत्तर द्या. तुम्ही ज्यावेळी तुमच्या सासरी आलात, सकाळी उठल्यानंतर सडा टाकून रांगोळी नाही काढली, म्हणजे तुमच्यापासूनच ग्रहण लागलं म्हणा ना. मला सांगा, पण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा रांगोळी काढली जायची किंवा सडा टाकला जायचा. आता आपल्या घरात ऊस टाचाचं मॉडेल आलंय, ते उठल्याबरोबर पहिलं काय करती? सडा टाकती का रांगोळी काढती? ती पहिला तो मोबाईल घेती, नेट चालू करते, व्हॉट्सअप. पहिलं तिच्यावर ब्रॉडकास्टला गुड मॉर्निंग येईल, मग घरातल्यांना गुड मॉर्निंग येईल. लय अवघड आहे महाराज. पण मला सांगा, सोपा प्रश्न आहे महाराज. आईला मुलगा दारुडा आहे आणि एक मुलगा ज्ञानी आहे. तर मला सांगा, आई त्या दारुड्या मुलाला दूर करते का हो? स्वतःपासून दूर करते? उलट ती त्या ज्ञानी मुलापेक्षाही त्या व्यसनी मुलावर अधिक लक्ष केंद्रित करते. कारण माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, त्याचा उद्धार व्हावा, त्याचं वांगलेपण दूर निघून जावं, ही त्या आईची अपेक्षा असते. मग विचार करा, जर तुमच्या माझ्या कल्याणासाठी संतांनी जन्म घेतलाय, संत जर आमचे मायबाप आहेत, तर आम्हाला ते दूर करतील का? म्हणून खुद्द संतांनी कलियुगामध्ये थेट भगवंताशी मीटिंग घेतली, देवाला सांगितलं, देवा पहिलंच आम्ही एक जात नव्हतो, तुम्ही आम्हाला सांगितलं, तुमच्यामुळं आता आम्ही गेलोय. आता जर मृत्यू लोकात आम्ही गेल्यानंतर ही सगळी आमची लेकरं आहेत, तर आमच्या लेकरांचा उद्धार व्हावा, ही आता मायबाप म्हणून आमची जबाबदारी आहे. म्हणून खुद्द संतांनी भगवंताशी मीटिंग घेतली आणि मध्यम मार्ग कलियुगामध्ये काढला. कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. परत देवाचा स्वभाव कसा आहे? मुखी नाम हाती मोक्ष, आईची साक्ष बहुतांची. म्हणून याची देही घडे देवाचे भजन, कारण तेच भजन तुमच्या माझ्या जीवनाला तारणारं आहे. मग तेच नाम जर तुम्हाला मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करून देत असेल, मग मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्यावर तुमचा माझा फायदा काय? पहिला फायदा 84 लक्ष योनीचा फेरा टळला जाईल. दुसरा फायदा सुखदुःखाचा फेरा चुकवता येईल. तिसरा फायदा प्रारब्ध संचिताचे भोग टाळले
जातील. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो म्हणजे खऱ्या अर्थानं अंतपार सुखाची, म्हणजे ज्या सुखाला पारावारच नाही अशा सुखाची प्राप्ती भगवंत भेटीनं होईल. मग त्यासाठी काय करावं लागेल? ते भगवंताचं नाम म्हणजे तो भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल, तरच मुक्ती म्हणजे मोक्ष हे सुख प्राप्त होईल. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आता बरं वाटतं. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाला मुक्ती म्हणजे मोक्ष अंतपार सुख जर प्राप्त करायचं असेल, एकमेव राजमार्ग त्या भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे तो भगवान परमात्मा आपलासा करावा लागेल. इथपर्यंत कुणाला काही शंका? मग चला पुढे. पण खऱ्या अर्थानं जर आजचा आपण विचार केला, ते सुख तुम्ही मी आज कशात शोधतोय महाराज? तेच सुख तुम्ही मी आज प्रपंच म्हणजे संसारामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, बांधवडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. काय हात दुखत नाही? वाजवा टाळ्या. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आजच्या दिवशी आम्हा अज्ञानी पामरांच्या मनात आता एक प्रश्न असा आलाय, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे,
तुम्ही जर म्हणताय संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली, मग आम्ही ज्यावेळेस संत चरित्र अभ्यासतो आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी उपरोधिक होत नाही का? तुमचं हे बोलणं या ठिकाणी दुटप्पीपणाचं होत नाही का? लक्षात घ्या मायबाप, याला उत्तर देताना तुकोबराय शास्त्राचा आधार घेतात, कारण प्रपंचाचे ही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि खऱ्या अर्थाने निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी शेटनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला मायबाप. अहो प्रपंच केला खऱ्या अर्थानं माझ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला खऱ्या अर्थानं माझ्या कनकाई माऊली आणि बोलणोबांनी म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तो लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. अहो या महामातांनी, या महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. आपली लेकरं, महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजा ह्याची अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचं? बरं राग येतो तिला, ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असावं बो? हे घरात घुसताना दरवाजाच्या फुटीत अडकत्यात का माहेरी जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी पार्लरला असेल, पोरी कुंजा हरीच्या अपेक्षा काय करता महाराज? बरं एखादी ताई म्हटली बा महाराज असं का बोलले, घ्या पुरावा. हे तर वडील जे करती तया नाम. आज आमचा मुलगा जर आम्हाला उलट बोलत असेल ना महाराज, का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या, आता विषय निघालाय म्हणून 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवा. वैदिक काळापासूनचा जर आपण अभ्यास केला ना, तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातेला लागू पडायचा. पण आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. अहो आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय आणि गदर झालाय म्हणून तर नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? अहो मासाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवराजे आकार घेत होते ना, त्यावेळी मासाहेब नेमक्या काय करायच्या? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्या ऐतिहासिक भूमीमध्ये तुम्ही राहताय, मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत? आपल्या पोटी उद्याचे शंभूराजे जन्माला यायला हवेत? आपल्या पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत? आपल्या पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले जन्माला यायला हवेत? आपल्या पोटी उद्याची रमाई भीमाई जिजाऊ जन्माला यायला हवी? आपल्या पोटी उद्याची रुक्मिणी सीता जन्माला यायला हवी? फॅरनलवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता इथे एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा सुरू आहे. आता एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे. आणि आता तुमच्या सिन्नर पट्ट्यामध्ये 2 बॉलिवूडच्या चित्रपटांचंही सध्या कुठेतरी शूटिंग चालू आहे. त्या हिरोईनींना बातमी कळाली का आता इथे एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय, आज कुर्डे महाराजांचं कीर्तन आहे, मग आपण भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी कालपासून तुम्ही छोटा हत्ती लावून आजूबाजूच्या 20 गावात सांगा. आता आजूबाजूच्या तुमच्या 20 गावात एक तरी माणूस सापडेल का? सगळे कुठं असतील? इथं. मला तर आताच प्रश्न पडलाय ते बसतील कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. अरे ज्यावेळेस त्या अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा.
कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला साहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला महत्वच नाही का? असंही मला म्हणायचं नाही माझ्या आयांनो. सोपं करून सांगतो म्हणजे तुम्हाला समजणं सोपं होईल. मला सांगा आता या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी सावळी मुलगी असू द्या पण जर स्वभावानं अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतोय माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. अहो मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. अहो आता 8 दिवस झाले नाहीत महाराज. एका ताईनं कीर्तन संपल्यावर मला विचारलं महाराज अहो काय सांगता हो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत. मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरे आहेस ना बाळा, मी होतो म्हणून हिला सांभाळायचं, ऐकू नको बाळा. पण मी एकदा काही कामानिमित्त शेतात टोमॅटो तोडायला गेले की माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सीटवर ते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावाचा टाहो फोडतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच फटकळ असणारे सासरे जर तुझे जन्म देणारे मायबाप असते आणि स्वभावानं असेच फटकळ असते तरी त्यांना तू वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, मला मात्र महाराज माझं उत्तर मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही, परत माझं तोंड पाहू नका. पण आज तुमच्या पायावर डोकं टेकून एक विनंती दुसरी करतो. कारण तुळशीचं लग्न होऊन आता महिना होत आलाय, लग्न सीजन सुरू झालंय. आजपासून आपल्या लेकीचं लग्न करताना आपल्या मुलीला आजपासून कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या कानात एकच सांगा बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा आहे की नरक करायचा आहे याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे, जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे. माझ्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जावंच लागणार आहे. अरे खऱ्या अर्थाने तिला सासरी जायचंच आहे. म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का यावर सुद्धा नक्की विचार करा. अहो तुम्हालाही भाऊ आहे ना, आज असं होऊ नये महाराज. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुमच्या भाऊजीने जर तुम्हाला फोन केला आणि सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे तिच्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू द्याला ना आज रात्रभर. ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, ओ जाता काय उद्या, निघाला उद्या. आली संध्याकाळी सासूबाई घरी. मग इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्याची शेती अर्धलीनं करून तुमचं सासर घडवलंय ते सासरे आमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? आज खऱ्या अर्थानं आपलं जर मन बदललं, कारण तुमच्या मुलीच्या संस्कारांवरती तुम्ही जे संस्कार देणार आहात तुमच्या संस्कारांवरती ती मुलगी ज्या घरात जाणार आहे एक तर तिच्या घरातल्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करत असते आणि जर तुमचे संस्कार चुकले तर त्या 7 पिढ्यांचा नरकही करत असते. हे जीवनात कधी विसरू नका. आणि माझ्या बहिणींना हात जोडून एक विनंती करतो, शेवटी आयुष्याच्या शेवटपर्यंत 7 जन्म जर तुम्हाला तुमच्या साथीदारासोबत म्हणजे तुमच्या नवऱ्यासोबत घालवायचे तर खऱ्या अर्थाने त्याचे मायबापसुद्धा खऱ्या अर्थानं आपलेसे करून घ्यावे लागतील. कारण ते घर त्या सासऱ्यांचं मरेपर्यंत आहे, तुमचं 7 जन्मापर्यंत आहे. हे जीवनात कधी विसरू नका. आता सुनबाईला बोललं का सासूबाईला जरा बरं वाटतं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा तुमच्या बरं आपल्या गावातली सासू तिथं ब ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. सगळ्या आळीतल्या सुना घरातून सांगत होत्या थांब 6 महिने तू ती तुझीच नक्षत्र बदलीन तवाच तू जाग्या वैशी.
आता सासू आपल्या गावातली होती, ती म्हणली सुनबाई आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्या करायच्यात, तू एवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते, टामॅटो का चाललेत जाळ्या भरायच्यात, मी जरा शेतात जाऊन येते. गेली शेतात, आली 20 मिनिटांनी, घरात डोकून पाहिले सुनई दिसाना आणि डाळीचं तपेलही दिसाना, पण आपल्याच गावची होती ती घरात नाही गेली. ती परत अख्ख्या आळीला फिरून आली, काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून. 15 मिनिटात डाळ वाटली, आली घरी, गुणाची ग माई सून, गुणाची गुणाची. पप्याने तरास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली पुढे. ती म्हणली हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणजे डाळ वाटून ये, आता या खेळालीला डाळ वाटून आले, आता कुठे डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले, तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं माझं बोलणं इथं बसलेलं एखाद्या सासूबाईला जर खटकलं असेल किंवा चुकीचं वाटलं असेल तर सगळ्या सासूबाईनं मुलाच्या नात्याने तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, तुम्ही तर बोलायचेच बंद झाले, आई म्हटलं पाहिजे. आता मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी चालली, आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आत आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंनी काळजावर हात ठेवा आणि भगवान बजरंग बलींची शपथ घेऊन मला इथं बसल्या जागेवर सांगा, महाराज आमची अपेक्षा आहे आमच्या येणाऱ्या सुनेनं खऱ्या अर्थानं आम्हाला आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिला आहे. आता सुनबाईंच्या टाळ्या निघाल्या. कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना महिला मंडळ, तर विचार करा, आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण लाटणं पळपट घेऊन तिचा हात पकडून तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, पण सुनेकून जर चपातीचा नकाशा चुकला आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो, आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर घरात तमाशा, खऱ्या अर्थानं बाहेर तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घराच्या आत मिटून टाकतो. पण सुनेकडून एखादी छोटीशी चूक झाली आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो, आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे, जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, रोज कमीत कमी 20 केसेस आम्ही हँडल करतोय. घरातल्या अवघ्या 4-4 वर्षाची लेकरं दरवाजात 1-1 तास आज महाराष्ट्रात उभी आहे. का? माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येतोय, आणि माझ्या आजीकडे गेलो तर माझ्या मम्मीला राग येतोय, कारण काहीतरी भांडण झालंय म्हणून 3 महिन्यांपासून आई आणि आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 3 वर्षाच्या लेकराची अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर शेतामध्ये नोकरीमध्ये राबतोय. अरे कोरोना आल्यापासून काढलेलं कर्ज फेडता येईल की नाही या चिंतेत तो आहे. पाहता व्यवसाय सुरू केला आहे, पण तो व्यवसाय घडेल की नाही या चिंतेत तो आहे. तरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कमी पडू देत नाही, पण एखादी गोष्ट तुम्हाला वेळेत मिळाली नाही म्हणून त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून जेव्हा तुम्ही त्याला टोचून बोलता ना, अहो जर तो बिचारा दमून भागून संध्याकाळी घरी आला, बिचारा घामामध्ये डबडबलेला, तो संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून अर्धा तास एकच सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि जर खऱ्या अर्थानं पाहता तो बिचारा दमून भागून जर संध्याकाळी घरी आला आणि तो घरी आल्यानंतर जर त्याच्या बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून याला वाढवलं, काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, आपलं चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढच्या कट्ट्यावरच्या अवलादी सोपे आहेत का महाराज? निम्या 90 हाणे. घे चमचाभर, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखों की एक ही दवा, घे चमचाभर. घेतली चमचाभर, रात्री आला डुलत तो घरी. चूक त्या मुलाची आहे, चूक त्या मुलाची आहे. अहो घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या 7 पिढ्या घडतील, आणि घरातलं वातावरण जर सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती होईल. हे जीवनात कधी विसरू नका. उद्या खऱ्या अर्थानं तुम्ही प्रश्न निर्माण करू नये की महाराज अध्यात्मावर कमी बोलले आणि प्रापंचिक जीवनावर जास्त बोलले, म्हणून उद्या प्रश्न निर्माण करण्यापेक्षा त्याचंही उत्तर तुम्हाला आत्ताच देतो. मी का बोलतो याचं कारण सांगतो. तुमच्या घरामध्ये 4 कोटी रुपयांचा देवारा आहे ज्याला सुवर्ण जडीत लावलेली आहेत, पण घरामध्ये जर सासू सुनेचं पटत नसेल आणि तुमचा मुलगा रोज दारू पिऊन गावात पडत
असेल तर मला सांगा ते घर स्मशान आहे की स्वर्ग आहे? स्मशान आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये मातीचा छोटासा देवारा आहे पण तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक आहे ते घर स्वर्ग आहे की नरक आहे? आणि म्हणूनच आपलं घर पहिल्यांदा स्वर्ग करावं लागेल तर स्वर्गाच्या मांदियाळीत महाद्वारातून तुम्हाला प्रवेश मिळेल. म्हणून आज हे बोलण्याची वेळ आहे. आपल्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर 7 पिढ्यांचं सोनं होईल. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. सोपं करून सांगतो आणि पुढे सरकतो. आता सगळे टामॅटोचे शेतकरी आहात. टामॅटोचं मूळ जे आहे झाडाचं ते जर सडलेलं असेल, कुजलेलं असेल, तुम्ही कितीही महागडी खतं आणि कितीही महागडी औषधं वापरली तर ते झाड फुलेल का? ते झाड बहरेल का? त्या झाडाला फूल येईल का? त्या झाडाला फळ येईल का? मग त्याचप्रमाणे कुटुंबाच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच सडलेलं असेल तर खऱ्या अर्थानं संस्कार नावाचा, संसार नावाचा वटवृक्ष बहरेल का? फुलेल का? तो खऱ्या अर्थानं चांगलं फळ देईल का? म्हणून तुकोबराय म्हणतात, येरती माईक दुःखाची जनती नाही अधिअंती अवसान. प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. पण याच प्रपंचाला जर आम्ही परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया आईसे लावी म्हणा पिसे. या नासक्या देहाला एक दिवस जर खऱ्या अर्थानं जायचंच आहे पण याला अविनाशित्व जर प्राप्त करायचं असेल तर लावी म्हणा पिसे. भगवंताच्या नामाचा छंद या मनाला जोडावा लागेल. कुणाला जोडावा लागेल? मनाला. आणि मन एवढं सोपं आहे काय? आता तुम्ही सगळे इथं बसले पण सगळे मनानं इथं आहेत का? कुणाच्या डोक्यात काय खटकी असेल सांगू शकत? तरुण पोरांच्या डोक्यात वेगळी खटकी असेल. अजून 11 वाजले नाहीत. गुड नाईट पिलूचा SMS राहिला आहे. कारण सध्या तरुणाईला 4 रोगांनी ग्रासलाय महाराज. माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई, कारण युवा हा शब्द जर उलटा वाचला तो होतो वायू. वायूसारखं तुफान काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. पण खऱ्या अर्थानं हेच तारुण्याचं वादळ नसा नसात भिनवलं म्हणून तर महावैष्णव ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला. हेच तारुण्याचं वादळ नसा नसात भिनवलं म्हणून तर शिवरायाने 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ घेऊन 14व्या वर्षी तरुण्यानं स्मरण बांधलं. अहो हेच नसा नसामध्ये तारुण्याचं वादळ अंतकरणात भिनवलं म्हणून तर सर्वसामान्य मुलाचा प्रवास विश्वरत्न म्हणून झाला. आणि एका सर्वसामान्य मुलानं महात्मा फुले म्हणून स्वतःला सिद्ध केलं. हे युवापणाचं वादळ आहे. पण हेच वादळ सध्या मात्र वेगळ्या दिशेनं चाललंय म्हणून तर तरुणाईला 4 रोगांनी ग्रासलंय. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई संपत चालली ही शोकांतिका आहे. पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. सध्या कोरोनापेक्षा एक भयंकर आजार आमच्या तरुण पिढीला झाला आहे. लव. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, बस तू ही अपनी जिंदगी है. अरे बापाच्याच पैशावर 5 रुपयाची अंगठी घ्यायची कारण प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी नाही महाराज. पण त्याला काहीतरी मर्यादा हवी. नाही तर बापाच्याच पैशावर 5 रुपयाची बेंटेकची अंगठी घेऊन मिनीला द्यायची आणि नंतर कलर गेला का चव घालून घ्यायची. हे धंदे बंद करा महाराज. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे महाराज, ही खरी मर्दानगी आहे. काय प्रेम करतंय? आपल्याला वाटतं बा आपलं कार्ट रोज कॉलेजला जाते म्हणजे अभ्यास करते. आणि सगळ्या तरुण पोरांना एकच सांगतो, आता कॉलेज सुरू झालंय, अभ्यास करा. शिकाल तर टिकाल बाबा, नाही तर शेवटी नाशिकच्या बाजारात बरमुडे चिकाल. लय अवघडे. बरं या कोरोनाच्या अगोदर तो तिला SMS दिवस रात्र करीत होता, तू ही अपनी जान है, जिंदगी है. पण कोरोना आला, ती घरी होती, त्याला SMSच गेला नाही. आता कॉलेज सुरू झाल्याबरोबर तो म्हणला क्या हुआ तेरा वादा. ती म्हणली मुर्द्या कालच साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो निमा भानावर आला. लय अवघडे महाराज, लय अवघडे. बरं मला सांगा, 1 तास आहे भलं काळं पोरग ते ढेकळात टाकले दिसायचं नाही महाराज. ते जाऊन तिला म्हणतोय मी तुला ओळखलत का मला. ती म्हणली नाही, मी टायटॅनिकचा हिरो आहे. तिने 2 मिनिटं डोकं खाजवलं. म्हणली अरे टायटॅनिक जळालं होतं. जळालं ना नव्हतं, बुडालं होतं. तेव्हा तो निमा भानावा आला. बरं महाराज मला सांगा महाराज, तुम्हाला वाटतं बा आपलं कार्ट रोज सकाळी कॉलेजला आहे 9 AM ला. एक दिवस त्याच्या मागं नाशिकला जातो मी गेटपर्यंत. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणताय किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबून याच्या का पाहिलं मग. चेहरा तुला खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. तरी आपलं येडं म्हणतो नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. हा काही कमी नाही म्हणतो, कोई बात नाही, इस जन्म में ना सही अगले जन्म में तेरा बन जाऊंगा.
मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला एक कोल्ड कॉफी आणि एक पावभाजी बोलली पोर. पावभाजीत पुरगी बोलती. बरं पाहता काय तुम्ही खड्डा तुम्हाला आहे 15,000चा. ते जनावर काही सोपं राहतंय का. तिला जुन्या काळातला नोकिया 1100 कुठून मिळतो देव जाणे. तो संग्रहालय सुद्धा सापडत नाही आता. पण तिच्या घरात ती म्हणती मी तुम्हाला व्हॉट्सअपला SMS केला असता बरं का, पण माझ्या व्हॉट्सअपचा मोबाईल नाही. आलं आपलं बँडरलेलं घरी. ते हुशार राहतात. ते जुना मोबाईल सॅगमध्ये लपून ठेवतो. पप्पाला म्हणतात पप्पा मोबाईल हरवला नवीन घ्यायचा. बाप म्हणला मी घेणार नाही. कालपासून जाळी उतरली 450-500 वाली तेच टेन्शन आले. तो म्हणला उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. हा म्हणला आता शेवटी आपल्या काही स्कीम आली हम दो हमारा एक. बाप म्हणला हा शिकला नाही तर आपलं घर चालणार नाही. बापानं बजाज फायनान्स आणलं पण दुसऱ्या दिवशी मोबाईल आणला. आता मोबाईल घेतल्यावर हे कार्ट एवढं हुशार आहे महाराज तुम्हाला सांगूनच जातो. हे जुना मोबाईल तिला देतं आणि नवीन याच्या जवळ ठेवतं. पण देण्या अगोदर सुद्धा जुन्या मोबाईलची एक प्रोसेस राहते महाराज. पहिलं त्यातलं फेसबुक डिलीट करावं लागतं. मग त्यातलं मेसेंजर डिलीट होतं. मग त्यातलं व्हॉट्सअप आणि मग खऱ्या अर्थानं त्यातलं इंस्टाग्राम डिलीट केलं जातं. आता शेअरचॅट सुद्धा डिलीट आणल्याशिवाय मोबाईल देता येत नाही. मग खऱ्या अर्थानं मेन दरोडा गुगल आणि यूट्यूबची हिस्ट्री डिलीट केली जाते. आणि मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे दिला जातो. मग संध्याकाळी 8 वाजले यांचा झाला गजर चालू. काय करतेस पिलू, कशी बरी येस ना पिलू, जेवलीस पिलू. हो रातच्या 12 वाजता आपल्याला वाटतं आपलं कार्ट झोपलंय. एक दिवस गोदडी बाजूला घ्या ते आतून SMS करताय मी शिव पिलू. लय अवघड आहे महाराज लय अवघड आहे. आईच्या शेजारी पोरगी झोपायला उशीत मोबाईल आहे तरी आईला कळत आहे का. रातच्या 3:30ला ती व्हायब्रेटर मोबाईल तो उशीत तो लागला बा काळा पिवळा उन्हाचा. बाप म्हणला आपल्या घरावर कधी असं घडलं नाही. बानामती केली काय कोणी. तर पहाटे 6 वाजेपर्यंत उशी आलीच बसला. शेवटी 6ला उशीत हात घातला मोबाईल बाहेर काढला. 7:30ला पोर रिपीट तरी 8ला पावडर लावून कॉलेजला आहे. लय अवघड आहे महाराज लय अवघड आहे. बरं माझं बोलणं जर तुम्हाला खटकलं असेल ना महाराज आता मला सांगा आपल्या गावात एवढे मोठमोठे सप्ते होतात. आता सप्ताह घ्यायचा म्हटल्यावर पहिल्या किती मिटिंग आहेत. 3 मिटिंग होतात. पहिली मिटिंग महाराज कोण कोण आणायचे. दिवसभरात सगळ्यांचे फोन झाले. सुरुवातीला सांगतो टीप देतो मी पैशात बोलत नाही मी फक्त उदाहरण देतोय. तर पहिल्या संध्याकाळी परत मंदिरात मिटिंग बसल्यानंतर महाराजांना फोन केलता. महाराज 15 म्हणले. मग एक जाणकार राहतो तो म्हणतो तुम्ही येडे आहेत आपल्या गावातल्या महाराजांना फोन करायला सांगा. महाराज फोन रामकृष्ण हरी म्हणलं का महाराज उतरवून. आणि शेवटी न ठरवता महाराज गावात येतात. आता त्या महाराजांचं कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला कीर्तन पटलं काय आणि नाही पटलं काय. कमीत कमी 5 दिवस तुम्ही त्या महाराजाचं पोस्टमार्टम करायचं ठेवणार नाही. पोस्टमार्टम करण्याचं ठेवणार नाही. मग मला सांगा महाराज एखाद्या कीर्तनकाराला 15,000 मानधन दिल्यानंतर तुम्ही जर तिच्यावरती 5-5 दिवस विचार करता. इथं बसलेल्या प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं आपल्या पोरांना 15-15 हजाराचे अँड्रॉइड मोबाईल दिलेत. किती माईबाप असे आहेत का दर रविवारी गुड्डीचा आणि पप्याचा मोबाईल चेक करतात. बोट वर करा महाराज सत्कार घेऊ. हा विनोद आहे महाराज. आता ऑनलाईन शिक्षणामुळं आमच्या 11-12 वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल आलेत आणि विज्ञान असं सांगतं 11-12व्या म्हणजे 14व्या वर्षापर्यंत मुलांमध्ये हार्मोन चेंज होतात. आणि या काळात मुलांच्या मनात जे काही चाललंय मुलं त्या व्हॉट्सअप आणि खऱ्या अर्थानं त्या गुगल आणि यूट्यूबला जाऊन पाहतायत. आपलं कीर्तन पटलं नाही महाराज परत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज इथून घरी गेल्याबरोबर पहिलं काम करायचं पप्याकन गुड्डीक मोबाईल मागायचा. पप्या मोबाईल दे. आपणच घातलं घाबरायचं काय महाराज. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं का महाराजांनी आपल्याला बरं सांगितलंय महाराजांना थांबून धरू आणि सकाळी ग्रामपंचायत उघडली की आपला 7-12 महाराजांचं नाव करू त्यांनी आता माझ्या हाताकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांना आपल्या मुलांच्या नाव 7-12 करायचे त्यांनी आता माझ्या हाताकडे लक्ष द्या. घरी गेल्याबरोबर पप्याचा आणि गुड्डीचा मोबाईल घ्यायचा. त्यात एक लाल कलरचं ऑप्शन आहे यूट्यूब नावाचं. काय तुमचं ठरलं का मायाच नाव 7-12 करायचं काय यूट्यूब. आणि त्या यूट्यूबला तुम्ही टच केलं खाली 4 ऑप्शन येतात. पहिला होम त्याच्या बाजूला सबस्क्राईब आणि 3ऱ्या क्रमांकाला ऑप्शन आहे लायब्ररी. काय लायब्ररी. आणि त्या लायब्ररीला तुम्ही टच केलं का वर नाव येतं हिस्ट्री. काय आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही टच केलं पप्यानं गुड्डीनं कोणतेही व्हिडिओ सर्च करून डिलीट करू द्या. पण महिनाभर कोणकोणते व्हिडिओ सर्च केले असे लाईनीत येतात. ते दोन्ही डोळ्यांनी चेक करायचे. घाम फुटायला लागला बा थंडीत. हे दोन्ही डोळ्यांनी चेक करायचे आणि ठरवायचं आपला पप्यान गुड्डी 7-12 नाव करायच्या पात्रतेच्या आहेत का. आणि या दरोड्यात जर काही मिळालं नाही दुसरा दरोडा सांगून जातो. एक दुसरा ऑप्शन आहे गुगल. काय गुगल. त्या गुगलच्या पूर्ण स्क्रीनवरती जिथं लाल बाण दिसेल ना त्याला टच करा. 12व्या क्रमांकाला ऑप्शन आहे हिस्ट्री. काय तुमचं ठरलंयच का माझ्या नाव करायचे.
काय हिस्ट्री. आणि त्या हिस्ट्रीला तुम्ही टच केलं, पप्यानं गुड्डीनं गुगलवरती कोणकोणत्या लिंक ओपन केल्यात लाईनीत येतात, त्या दोन्ही डोळ्यांनी चेक करायच्या आणि मग ठरवायचं आपलं पप्यानं गुड्डी 7-12 नावं करायच्या पात्रतेच्या आहेत का. विठ्ठल बरं महाराज, आज जर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं आज कुटुंब व्यवस्थेला उद्ध्वस्त होण्यास आम्ही सुद्धा कुठेतरी जबाबदार आहोत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा मी नाही महाराज. मला सांगा, कॉपी करू नाही तरी आमची पोरं केल्याशिवाय राहत नाही. बरं केली तर तो स्वतःसाठी सुद्धा करीत नाही महाराज. तो म्हणतो ती आपली जान आहे, ती पास झाली पाहिजे. त्याला बिचाऱ्याला इंग्लिश येत नाही, गणित येत नाही, पण तो तिला कॉफ्या पुरितो. ती पास झाली पाहिजे, ती आपली जान आहे. आता मला सांगा महाराज, तिचं कॉलेज तिला एक्झामला पडले 98%. आता याने तिला कॉफ्या पुरवले, याला पडले 42%. बरं याचे पराक्रम असे, याला तालुक्यातलं कंतय कॉलेज ॲडमिशन देईना. शेवटी ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, भाऊसाहेब सगळ्यांना कॉलेजला न्यावं लागलं, तेव्हा त्याचं ॲडमिशन झालं. आता तिला पडले 98%. 98% जर तिला मार्क आहेत तर मला सांगा, ती आता इकडं कॉलेजला ॲडमिशन घेईल का? ती निघाली MBBSला. आता आपल्याकडे टामटाचा पैसा होताच, ती MBBSला गेली. आता ती डॉक्टर झाली आणि हा FYला पहिल्याच इयरला गेला. मास्तर म्हणला अभ्यास कर, तो म्हणला बाहेर भेटा, तो म्हणला तुम्ही इथूनच निघा. मग शेवटी म्हणला काय टेन्शन घ्यायचंय, आपल्याकडे टॅमॅटो आहे, 5-6 गाया सांभाळल्या, जमलं, एक बुलेट, ओके. आता मला सांगा महाराज, ती झाली डॉक्टर आणि हा गायांक कसा ताळमेळ बसायचा? बसेल. शेवटी एक दिवस ती चांगल्या BMW गावात आली. हा दूधच काढीत होता आणि मग याची नजर तिच्याकडे गेली आणि तिच्या पोरानं काचातून याला मामा म्हटलं. तेव्हा बाळानं तुमच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यावेळेस त्या अश्रूंची किंमत होती 0. कारण एकदा गेलेली वेळ आयुष्यात कधीच मिळवता येत नाही. स्वतःला असा घडवा, गावातल्या प्रत्येक मुलीचा बाप म्हटला पाहिजे जावं हिच्यासारखा असावा. हे स्वतःला घडवा, खऱ्या अर्थानं कधीच आयुष्यात पडून जाण्याची गरज येणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज, सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि महिला मंडळ तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, ही लव्ह मॅरेजची प्रकरणं वाढण्यामागं फक्त मुलं जबाबदार आहेत असा चुकीचा समज मनातून काढून टाका. याला पालक म्हणून तुम्ही सुद्धा तितकेच जबाबदार आहात. कदाचित माझं बोलणं कडू वाटेल महाराज, पण आज पालक म्हणून तुम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहात. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला सुद्धा आता चांगली मुलं चालत नाहीत. तुम्हाला आता पार्ट्या लागत आहेत, पार्ट्या. त्यांचा बंगला 4 एकर इकली तवा बांधला येडे, तुला माहीतच नाही. दारासमोर 4 व्हीलर आहे, 4 लाखाच्या गाडीवर खऱ्या अर्थानं 8 लाख रुपये खर्च आहे. इथं बसलेल्या, माझं बोलणं जर कडू वाटत असेल ना महाराज, बसल्या जागेवर विचार करा. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवते, पण तिला कधीही भेटायला जा महाराज, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात, आज तुमची मुलगी भले ही झोपडीत असू द्या, पण खऱ्या अर्थानं जेव्हा भेटायला जाल तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी. अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरगं जर व्यस्ती निघालं ना, तुमच्या लेकीच्या लग्नाला 50 लाख रुपये खर्च करा. तुमच्या लेकीला असं कधीच वाटत नाही माझ्या मायबापानं मला डोलीत बसून पाठवलं, तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या मायबापानं मला तिरडीवर झोपवलं. अरे लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, आयुष्याचा मेळ आहे. म्हणून आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका, मुलाचं कर्तृत्व पहा. तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहील, स्वर्गाच्या नंदनवनात राहील. महाराज हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, आता तुम्हाला शेतकरी मुलं चालत नाही, आता तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, आता गुड्डीला सुद्धा शेतकरी नवरा चालत नाही. मग जर तुम्हाला आता शेतकरी नवरा चालत नाही आणि तुम्हाला जर नोकरीवालाच पाहिजे, तर माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि माझे कमीत कमी 90 मित्र असेत महाराज. मी 100च्या 500च्या स्टॅम्प तुम्हाला लिहून देतो. परमनंट पगार त्यांचा दर महिन्याला 1 लाखापर्यंत. फक्त ह्या सगळ्या 80 मुलांची एकच अडचण आहे महाराज, त्यांना 1ही गुंठा जमीन नाही. नोकरी एकदम परफेक्ट आहे, फक्त 1ही गुंठा त्यांना जमीन नाही. किती बसलेल्या आया आता आपली मुलगी त्यांना देतील, मला सांगा उद्या बस भरून घेऊन येतो. तुम्हाला जर शेतकरी नवरा चालत नाही, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुम्हाला नोकरीवाला जर पाहिजे तर लाख रुपये पगार मुलाला आहे, फक्त 1 गुंठाही जमीन नाही. मग तुम्ही आपली मुलगी द्याल का? जे देतील त्यांनी टाळी वाजवा. मग तुमची गुड्डी शेती करायची का? म्हणजे इकडे टामॅटो सासऱ्यांनी तोडायची, झालेले पैसे पप्याने फ्लॅटला न्यायचे, हे कव्हर चालणार?
महाराज जर लक्षात घ्या, जर विचार करा, कारण तुम्हालाही माहिती आहे भले कितीही मोठी नोकरी असू द्या पण 7-12 असल्याशिवाय तुम्ही मुली देणार नाहीत. याचं कारण आहे तुम्हाला माहिती आहे, उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का? म्हणून आज हात जोडून तुम्हाला विनंती करतो, कारण आता इथं जेवढी शेतकरी पोरं आहेत ना महाराज आमची, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यासारखी स्वाभिमानी पोरं उभ्या महाराष्ट्रात नाही महाराज. बाप म्हणला 35चा नवरदेव जर होशील तू येडेवानी करू नको, तू आपली एखादी चाकण MIDC गाठव, तिकडे MIDCत नोकरी कर, काय लागल ते तुला विकून देतो मी, पण माग येऊ नको. तो म्हणला 40चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर प्रत्येक गावात काही बापन काही पोरं लय हुशार राहतात महाराज. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं, बाप म्हणतो काय लागल ते तुला विकून पाठवतो, पण MIDCत जाऊन चिटक. आता पप्प्या चिटकला, गावाला पेढे, आपला पप्पू चिटकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्प्याला 48% मार्क होते. MIDCतला कंथादेव पावन झाला बोयाला. 8 महिने गेले, परत गावाला पेढे, आपला पप्पू परमनंट झाला. शेजारचा विशुद्ध व्हायच्या मार्गावर आला. परत आता गावात 4-2 ED राहतात, ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आहे, आपली पोर देऊ. 20 लाख खर्च करून लग्न केलं बो. 8 महिने गेले, संध्याकाळी आम्ही चाललो होतो, याचं मार्गे आलो एक छोटा हत्ती. मागं डोकून पाहिलं एक फ्रीज, एक पलंग, एक गॅसची टाकी. पुढे डोकून पाहिलं छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला याचा पप्पू, पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बुवा, कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत नाहीत. आणि माझ्या बहिणींना हात जोडून एक सांगतो, भले अंबानीचं पोरग असू द्या, पण अंबानीचं पोरग जर व्यस्ती निघाल तर एक दिवस रोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. पण एखाद्या गरीबाचा पोरग असू द्या, पण स्वतःच्या हिमतीनं जगणारा असू द्या, एक दिवस अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या सगळ्या बहिणींनो कानाचे पडदे उघडे करून ऐका. जिला बापाच्या घरी दुधाचा चहा मिळत नाही ती सुद्धा म्हणते नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना पैशाशिवाय हे जग चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण त्या कागदाच्या नोटांनी करोडपती नवरा कधीच करू नका. या लक्षात ठेवा, नवरा नक्की करोडपती करा, पण तो ज्ञानानं करोडपती करा. कारण तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, पण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच विकत घेता येत नाही. पण लक्षात ठेवा, ज्ञानाच्या बळावर करोडपती काय, तुम्ही अब्जाधीश होऊ शकता. म्हणून नवरा पाहताना करोडपती नक्की पहा, पण तो ज्ञानानं पहा. आणि इथून पुढं आता तुळशीचं लग्न झालंय, लग्न सीजन चालू आहे. इथून पुढे यांच्या पार्ट्या बघून लग्न करू नका. ह्या बाबाच्या 12 गोष्टी फक्त सोबत घेऊन चला. ह्या 12 गोष्टी मुलात असल्याशिवाय लग्नाला हा म्हणायचं नाही. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. दुसरी गोष्ट, पत्रिकेचा विचार नंतर करा, पहिली त्याची खऱ्या अर्थानं दोन्ही कोरोनाच्या लस घेतल्यात का याची खात्री करा. तिसरी गोष्ट, त्याचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून लाल करून तो मारणारा नसावा. चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीसाठी पोलीस डिपार्टमेंटची त्याच्या नावावर एकही केस नसावी. 6वी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, पण मनानं मात्र तो गोरा हवा. 7वी गोष्ट, तो रोज तुम्हाला चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण पतपेड्यांची कर्ज काढून खोट्या मोठेपणासाठी पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा. 8वी गोष्ट, गावात जेव्हा दिंडी निघेल ना, सगळ्यात पुढे तो लेझिम खेळायला असावा, पण रात्री मात्र 11 नंतर घरी हालत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. 10वी गोष्ट, अण्णाभाऊ साठेंसारखा भले तो गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा, पण घरात काहीच काम न करता बसून 24 तास आचाट आणि विचाट शिव्यात देणारा मात्र नसावा. 11वी गोष्ट, तो माझ्या शंभूराजेंसारखा लढवय्या असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि 12वी महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या माय बापांची सेवा करणारा असावा. माझ्या बहिणींनो, एवढ्या 12 गोष्टी जर मुलात पाहिल्या, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्या तरुण पोरांना हात जोडून विनंती करतो, बाळांनो, तुमचे आईवडील तुमचे शत्रू नाहीत. शेवटचे 3च मिनिटं बाकी आहेत. तुमचे आईवडील तुमचे शत्रू नाहीत, कारण ते तुमच्यावरती प्रचंड प्रेम करतात. फक्त आज घराघरातलं कम्युनिकेशन संपलंय म्हणून पळून जाण्याचं फॅड महाराष्ट्राच्या मातीत आलंय. शोकांतिका आहे. अरे एखाद्या पळून जाणाऱ्या मुलाला जर विचारलं ना, पळून का गेला, तो म्हणतो महाराज तुम्हाला प्रेम काय कळणार आहे. अरे प्रेम 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 म्हणतोस तू, आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू.
अरे प्रेम 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 म्हणतोस तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. अरे प्रेम म्हणजे जबरदस्तीनं कोणती गोष्ट मिळवायची नसती रे. राधाकृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळायचं असतं रे. अरे पळून जाऊन तुला वाटत असेल कदाचित तू तुझं स्वप्न पूर्ण केलं, पण लक्षात ठेव वेड्या, तुझ्या मायबापाच्या कन्यादानाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी त्यांच्याकडून हिरावून घेतलंस. मग त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस? तुला वाटत असेल खऱ्या अर्थानं तू पळून गेल्यानंतर कालांतरानं तू तुझं घर परत मिळवलं, पण त्या बिचाऱ्या लेकीला तिचा माहेर मात्र आयुष्यभरासाठी दूर केलंस. मग सांगणार आहे त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? तू पळून नेल्यानंतर कदाचित तुझ्या भावाला तू मर्दानगी दाखवली असशील, पण काहीच चूक नसणाऱ्या बिचाऱ्या तिच्या भावाला मात्र गावात जाण्यापासून कायमचं रोखलं. मग सांगणार वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? तुला वाटत असेल तिला मिळून तू सर्वस्व कमावलं, पण ज्या मायबापाची ती लेक सर्वस्व होतं त्यांनी आयुष्यात सारंच काही गमावलं. मग सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? खऱ्या अर्थानं काही असू द्या, पण आपल्या घरापर्यंत हे विषय न्या. घराला समजून सांगा तुमचे आईवडील तुमचे शत्रू नाहीत. आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो. माझ्या बहिणींनो हात जोडून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुमचा हा बाप भिकारी आहे हो. या शेतकरी बापाच्या पोटी तुम्ही जन्माला आले तो भले राजा असेल, पण पैशाच्या बाबतीत नेहमी त्याचा खिसा मोकळा असतो. पण त्या बापाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर कोणती असेल त्याची लेकरं असतात महाराज. खऱ्या अर्थानं पण तीच लेक जर खऱ्या अर्थानं त्याचं तोंड काळं करून जर जाणार असेल तर त्या बापाला खऱ्या अर्थानं विचार करा, त्याने तुम्हाला जन्म दिला याचा पश्चाताप होणार नाही का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमच्या बापाला खऱ्या अर्थानं गाव भिकारी म्हणत होतं, तर त्या बापानं छाती ठोकपणे सांगितलं मी पैशानं भिकारी असेल, पण माझी दोन्ही लेकरं माझे कोहिनूर हिरे आहेत. अहो ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना, बाळपणाच्या सिजरचे 40,000 भरण्यासाठी त्या बापानं 2% पैसे उचलले, तेव्हा गावाच्या तोंडात त्याने बर्फी घातली. पण तुम्ही पळून जाण्यानं बर्फी खाली लोक जर त्याच्या तोंडात शेण घालणार असतील तर विचार करा खऱ्या अर्थाने त्या बापाची चूक काय होती का ज्याने रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तुम्हाला घडवलं. विचार करा माझ्या बहिणींनो, विचार करा. तुमच्या जीवनातला जर खरा परमार्थ कोणता असेल ना, तर मरेपर्यंत आपल्या मायबापाची मान कधी खाली जाणार नाही एवढं जीवनात तुमचं वागणं ठेवा. तो तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी देवपूजा असेल, सगळ्यात मोठी देवपूजा असेल. आणि माझ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, तुमच्या खिशात करोडो रुपये आहे, तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, पण तुमच्या तोंडाचा दारूचा वास आला त्या बापाची मान शर्मेने खाली जाते. भले तुमच्या खिशात रुपया सुद्धा नसू द्या, पण तुम्ही गावातल्या चौकात आलात आणि 4 लोक तुमच्या जवळ येऊन तुम्हाला रामकृष्ण हरी म्हटले, तुमच्या बसलेल्या बापाची मान अचानकपणे वर जाते आणि त्याच्या जीवनातला जो सगळ्यात मोठा सन्मान असतो. म्हणून आपलं चारित्र्य जपा खऱ्या अर्थानं. आणि आता तरी माळ घाला, कारण इतकं फेड आले महाराज ते गळ्यातल्या चैनींचा. आता भले भले नाडे घालते नाडे, पण लक्षात ठेवा माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो एकच सांगतो, एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तुळशी माळ गळ्यात का असावी, एका वाक्यात उत्तर घेऊन जा. आता सोन्याच्या माळा घालण्याचं फॅड आलंय, पण सोन्याची चैन जर तुमच्या गळ्यात असेल तर लक्षात ठेवा सदैव चोरट्याची नजर तुमच्यावर राहील. पण जर गळ्यात तुमच्या तुळशीची माळ असेल तर लक्षात ठेवा देवाची नजर सदैव तुमच्यावर राहील. म्हणून तरी आयुष्यात माळ घातली पाहिजे एवढीच एक विनंती करतो. खऱ्या अर्थानं या खऱ्या प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी नाही, पण खऱ्या अर्थानं प्रेम त्या मायबाप करावं ज्याने रात्रीचा दिवस तुमच्यासाठी केलाय. दुसरी म्हणजे मोबाईलचं व्यसन, त्यापासून दूर व्हा, वेळ अधिकचा झालेला आहे. तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन. आज राजकारणाच्या व्यसनानं गावागाव उद्ध्वस्त केलेत, कारण युवा कार्यकर्त्यांनी सध्या, कारण अशी अवस्था आहे महाराज, राजकारण करू नये या मताचा मी नाही, पण पहिल्यांदा स्वतःला घडवा त्यानंतर राजकारण करा. अरे गावाच्या विकासासाठी कधीच कुणाची लावालावी करू नका. गाव घडवायचं असेल तर त्यापेक्षा झाडं लावा, झाडं जागवा. आपलं गाव घडलेलं असेल. कधीच कुणाची जिरवाजिरवी करवण्यासाठी आयुष्याची माती करू नका, त्यापेक्षा गावात येणारं पाणी जिरवा. आपलं गाव खऱ्या अर्थानं सातत्यानं पाणीमय राहील. तिसरी गोष्ट खऱ्या अर्थानं जर तुम्हाला कुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालण्याचा विचार कधी करू नका, त्यापेक्षा गावच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदी चराईबंदीचे निर्णय घ्या. खऱ्या अर्थानं आपलं गाव घडेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन, यापासून दूर व्हा, तुमचं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं बरोबर 11वरती काटा गेलेला आहे. 2 गुलाबजाम चांगले वाटतात, तिसरा देण्याचा प्रयत्न झाला तर अजीर्ण होण्याचा धोका संभवतो. आणि तुम्ही सगळे शेतकरी आहात, शेवटी सकाळी गाई धुण्यासाठी उठायचं आहे, त्यामुळं वेळेचं भान मलाही ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण जात असताना खऱ्या अर्थानं शेवटचा अवघा 1 मिनिट मी तुमचा घेणार आहे. आणि माझी एकच अपेक्षा आहे महाराज, आज खऱ्या अर्थानं भाऊबीज होऊन गेली, पण आज भावाच्या नात्यानं माझ्या बहिणींनो मी तुमच्याकडे जाता जाता 5 वचनं मागणार आहे. ही 5 वचनं जर मी ज्यावेळेस तुम्हाला जे वचन सांगेल ते जर तुम्हाला मान्य असेल तुम्ही टाळी वाजवायची. पण त्या टाळीचा अर्थ असा आहे, तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुम्ही भगवान परमात्म्याला ते वचन दिलं ते तुम्हाला मरेपर्यंत पाळावं
लागेल. जर तुम्हाला ते मान्य नसेल तुम्ही टाळी वाजवायची नाही. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही. मान्य असेल तर टाळी वाजवायची, अन्यथा वाजवायची. यांच्याही मनात आलं काहीतरी वादळ आहे. लक्षात घ्या. आणि ही 5च्या 5 वचनं तुम्ही मला या भावाला द्यावीत ही माझी आज अपेक्षा आहे. तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, ही 5 वचनं तुम्ही मला द्या. पहिलं वचन मान्य असेल तर टाळी वाजवा. टाळी वाजवली मरेपर्यंत पाळायचं आहे. पहिलं वचन बसलेल्या सगळ्या सासूबाईंकडून, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा देईल. दुसरं वचन बसलेल्या सगळ्या सुनबाईंकडून, आजपासून मी माझ्या सुनेला माझ्या जन्मदात्या आईचा दर्जा देईल. तिसरं वचन, आजपासून मी माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या मायबापाच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. चौथं वचन, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या भावाच्या, मी माझ्या नवऱ्याच्या त्याच्या बहिणीच्या नात्यात मिठाचा खडा बनणार नाही. आणि 5वं शेवटचं वचन, आजपासून आमच्या घरातील भांड्याचा आवाज तर घराबाहेर येणार नाही, पण आजपासून मी माझ्या नवऱ्याला टाकून बोलणार नाही. आपापलं भविष्य बघून घ्या. आणि 5 वचनं पुरुष मंडळी मला आता तुमच्याकडून हवी आहेत आणि तुम्ही ती भावाच्या नात्याने द्यावीत ही अपेक्षा आहे. पहिलं वचन, बायकोनं कितीही कान भरले तरी मरेपर्यंत मी माझ्या मायबापाला अंतर देणार नाही. यास टाळी असे म्हणतात. दुसरं वचन, माझी भावाच्या आणि माझी जमिनीवरून वाद असतील, आमचे घर 2 झाले असतील, आमचं खऱ्या अर्थानं शेगड्या 2 झाल्या असतील, पण आजपासून आम्ही मनानं कधी दूर होणार नाही. यास टाळी असे म्हणतात. तिसरं वचन, आजपासून गावातल्या कोणत्याही चांगल्या कामात मी कधीच राजकारण आणणार नाही. यास टाळी असे म्हणतात. चौथं वचन, मी एक कल्ली बोलणारा माणूस नाही. जशी माझी अपेक्षा आहे माझ्या बायकोनं माझ्या आईवडिलांचा दर्जा द्यावा, त्याप्रमाणे माझ्या उद्या सासऱ्यांवर वेळ पडली तर मुलगा म्हणून मी तेही कर्तव्य बजावेल. सोन्यासारखे मिळाले महाराज तुम्हाला. आणि 5वं शेवटचं वचन, इथून पुढं काकड्याला पहाटे 4 वाजता सप्ताहाच्या काळात तरी मी या ठिकाणी उपस्थित असेल. वा, पुढच्या टाळ्या वाजल्या. एकदा जोरदार कडाडून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं विनोदाचा भाग नाही, वास्तवता मान्य करा. आत्ता दिलं नाही हरकत नाही, पण घरी जाईपर्यंत एवढी वचनं मात्र स्वतःच्या मनात स्वतःला द्या, एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं मोठ्या माणसांचं मोठेपण पहा महाराज. आज कमी वेळेत फार मोठा विषय पुढे न्यायचा होता, म्हणून ज्यांच्या कंठास्वर कंठमणी मी ज्यांना म्हणतो, आदरणीय सगळ्यांनीच अनेक प्रमाणांना काटछाट दिली आणि मला बोलण्यासाठी अधिकचा वेळ दिला. मोठी माणसांची हीच मोठी लक्षणं असतात. आपल्या सर्वांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ही सगळे टाळकरी श्रोतावृंद जवळपास 2 तासापासून उभे आहेत. तुम्ही बसल्या जागेवर 4 वेळा मांडी बदलली, ते मात्र ठामपणे उभे आहेत. एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांची सिस्टम आहे, अत्यंत सुंदर अशी सिस्टम, ज्यांना कीर्तन पटलं नाही त्यांनी आता जा, उठू नका 2 मिनिटं. ज्यांची सिस्टम आहे खरोखर अत्यंत सुंदर सिस्टम, एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या विचारांना जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचं कार्य सध्याच्या काळात करत असणारी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांचं खऱ्या अर्थानं संस्कारांचं एक प्रतिबिंब, तो पारिजातक नव्हे तर त्याचा सुगंध जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं काम करणारी ही खऱ्या अर्थानं यूट्यूब चॅनल, आमचा ज्ञानमंदिर या यूट्यूब चॅनलचे प्रोप्रायटर हरिभक्त परायण चक्रधर महाराज पाचपुते, एकदा जोरदार काढून टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आदरणीय या परिसराचं वैभव, सगळे परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ जे खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे पाहून आमच्यासारखे लहान वक्ते घडतात, या आदरणीय सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परिसरातील आदरणीय प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक, टाळकरी, विनेकरी, चोपदार आणि सगळे श्रोताबंद एकदा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्यांची अपेक्षा करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली